23 ACLSच्या अपडेट्स आहेत. तर या सर्व गोष्टी नंतर कव्हर होतील, त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअलीच बघतो, इथे नाही बघत. तर हे एक चांगलं वाटलं मला, हा चार्ट छान आहे. वॅसोप्रेसर्स, तर ॲड्रेनालिन एव्हरी 3 to 5 मिनिट 1 mg, हाय डोसची गरज नाही आहे. नॉन शॉकेबल असेल तर ॲज सून ॲज पॉसिबल. जर शॉकेबल असेल तर रिफ्रॅक्टरी झाल्यानंतर आफ्टर इनिशियल डिफिब्रिलेशन फेल झाल्यावर देऊ शकतो. वॅसोप्रेसिनचा काही ॲडव्हान्टेज नाही आहे. अमिओडारन किंवा लिग्नोकेन देऊ शकतो व्हीटॅक आणि व्हीपीसाठी अनरिस्पॉन्सिबल टू डिफिब. डिफिब करायचं, त्याच्यानंतर सेकंड लाईन हा आहे. आणि ॲड्रेनालिन पण आहे, आपण वर बघितलं. स्टिरॉइडचा रोल नाही आहे, कॅल्शियमचा रोल नाही आहे, बायकार्बचा रोल नाही आहे, मॅग्नेशियमचा काही रोल नाही आहे. एक्स्ट्रा कॉर्पोरियल CPR किंवा ECMO रिजनेबल आहे इन सिलेक्टेड पेशंट, जिथे फॅसिलिटी आहे तिथे. परक्युटॅनियस अँजिओग्राफी, जर कार्डियक कॉज सस्पेक्टेड असेल आणि एलिव्हेशन असेल तर. जर विदाऊट एलिव्हेशन असेल तर रिस्क असेल तरच. इथे पण दोन गोष्टी सांगितल्या, सस्पेक्ट प्लस एलिव्हेशन. आणि इथे सस्पेक्ट असेल पण मग एलिव्हेटेड रिस्क पाहिजे. आणि रिजनेबल इन ऑल म्हणतो तो, करू शकतो रिजनेबल इन ऑल. इन फॉर होम कोरोनरी अँजिओग्राफी इज अदरवाईज इंडिकेटेड. जर इंडिकेटेड असेल तर करू शकतो, त्याच्यामध्ये त्या पेशंटमध्ये नॉर्मली जर इंडिकेटेड होती तर. रुटीनली नाही आहे, रुटीनली नाही आहे. टेम्परेचर कंट्रोल, जो पण कमांड ओबे करत नाही आहे तो, त्याला केजोमध्ये आहे चांगलं दिलेलं. तर बिटवीन 32 to 37 ठेवायचं आहे. डीप नाही आहे, लेस दॅन 20 वगैरे. 24 तास कमीत कमी ठेवायचं आहे. स्पेसिफिक थेराप्युटिक टेम्परेचर नाही सांगितलं त्याने एक्झॅक्टली याच्यातलं किती ठेवायचं. रिकवर होताना 0.5 डिग्री सेल्सिअस पर आवरनेच रिकवर करायचं, त्याच्यापेक्षा रॅपिड नाही. आणि रॅपिड इन्फ्युजन ऑफ कोल्ड IV फ्लुइड देऊ शकतो. सॉरी, इज अनक्लिअर आहे, बेनिफिट अनक्लिअर आहे. सीजर त्याच्या पण ॲपरंट आहे त्यांचा काळा. प्रॉम्प्टली सगळ्यांचा EEG करायचा आहे आणि मॉनिटरिंग रिपीटेडली किंवा कंटिन्युअसली करायचं आहे. ट्रीटमेंट करू शकता जर EEGवर डायग्नोज झाला तर. क्लिनिकली ॲपरंट आहे तर करायचं आहे. ॲज सून ॲज पॉसिबल EEG करायचा आहे. EEGवर आलं तर ट्रीटमेंट करायची आहे. EEG रिपीट करायचा आहे किंवा कंटिन्युअसली करायचा आहे. प्रोफायलॅक्सिसची गरज नाही आहे सीजरच्या. ऑर्गन डोनेशन शुड बी कन्सिडर्ड म्हणतो तो ऑल इन हू मीट क्रायटेरिया. आणि बिफोर विड्रॉल ऑफ लाईफ सस्टेनिंग थेरपीज करू शकतो, करायला पाहिजे असं म्हणतो तो. आणि डायव्हर्सी, इक्विटी आणि इन्क्लुजन असायला हवं, की रिसर्चर्स जे आहेत त्यांनी सर्व वेगवेगळे ग्रुप घ्यायला हवे. टेक होम, इमर्जन्सी अनलेस चेंजेस नसतील तर. आणि टेम्परेचर कंट्रोल हू डू नॉट फॉलो बिटवीन 32 to 37. स्पेसिफिक थेराप्युटिक टेम्परेचर नाही आहे. आणि फास्टर दॅन 0.5 पेक्षा टेम्परेचर रेज नाही करायचं आहे. नॉन सिडेटिव्ह अँटीसीजर देऊ शकतो जर EEG पॉझिटिव्ह असेल तर. आता फक्त झालं आहे हे एक जस्ट बघायचं म्हणून बघतो आहे. क्लास 1 इज स्ट्रॉंग, बेनिफिट इज टू मच दॅन रिस्क. क्लास 2A इज मॉडरेट, 2B इज वीक. बेनिफिट डेफिनेटली मोर दॅन रिस्क. बेनिफिट इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन रिस्क म्हणून वीक आहे. 3 इज नो बेनिफिट, मॉडरेट. द बेनिफिट इज इक्वल टू रिस्क. आणि 3 आहे, मॉडरेट आहे, हा स्ट्रॉंग आहे. रिस्क इज ग्रेटर दॅन बेनिफिट. तर 1मध्ये ब्रांचेस नाही आहे, 2A 2B आहे. 3मध्ये AB नाही केलं आहे त्याने, पण मॉडरेट आणि स्ट्रॉंग लिहिलेलं आहे. हे रेकमेंडेशन आहेत. एव्हिडन्समध्ये लेवल A हाय क्वालिटी एव्हिडन्स आहे, मोर दॅन 1 RCT किंवा मेटा ॲनालिसिस. Bमध्ये R आहे, रँडमाइज्ड एक तरी आहे. Bमध्ये नॉन रँडमाइज्ड आहे. B म्हणजे 2 झाले, BR BNR. C म्हणजे लिमिटेड डाटा 1 आणि CEO म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन फक्त. Cमध्ये 2 झाले, Bमध्ये 2 झाले.
इथेही 2मध्ये 2 झाले, 3मध्ये 2 झाले, पण लेबलिंग वेगवेगळं नाही केलं. मॉडरेट, स्ट्रॉंग, मॉडरेट आणि वीक.